शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनडीए विरोधात आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना चोहे बाजूंनी घेरण्यास सुरुवात केली आहे। सर्वप्रथम त्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी व्यवस्थापनातील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी हिंदुत्वाच्या राजकारणावर पुन्हा आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जचा निषेध करत त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली। याचबरोबर ठाकरे गटातील 6 खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला मान्यता देणाऱ्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांनी हा वाद न्यायालयापर्यंत नेला आहे। धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा विविध मुद्द्यांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे। या सर्व मुद्द्यांचा ठाकरेंना कितपत फायदा होतो हे कालांतराने स्पष्ट होईल, पण त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपाची मात्र कोंडी झाल्याचं दिसून येतंय। पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। बुधवारी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली। सोमवारी संसद भवनाकडे मोर्चा काढणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला होता। या घटनेचा निषेध करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारला थेट इंग्रजांची उपमा दिली। सरकारच्या क्रूरतेने या तरुणांशी वागत आहे ते पाहून आता लोक उघडपणे म्हणू लागलेत की यांच्यापेक्षा तर इंग्रज बरे होते। जे सत्तेत बसले आहेत त्यांच्या डोक्यावर बहुमताची हवा गेली आहे आणि ती काढायला जनतेला वेळ लागणार नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। स्वतःच्या मन की बात लादणाऱ्या सरकारने लोकांची जन की बात ऐकायला हवी असा टोला लगावताना इंदिरा गांधी यांच्या काळात सोनम वांगचुक यांचे वडील उपोषणाला बसले होते तेव्हा पंतप्रधान स्वतः त्यांना भेटायला गेल्या होत्या। अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी देखील मनमोहन सिंग सरकारने विलासराव देशमुखांना चर्चेसाठी पाठवलं होतं, याची आठवणही ठाकरेंनी करून दिली। लोकशाहीत चर्चा करणं हे सरकारचं कर्तव्य असतं, पण हे सरकार चर्चा सोडून हुकुमशाही लादत असल्याचा आरोपही त्यांनी केला। अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगीत झालेल्या गैरव्यवहाराचा मुद्दा तापून उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला मुंबईत रामरक्षा आंदोलन केलं। दादर येथील हनुमान मंदिरातील महाआरती, रामरक्षा पठण, हनुमान चालीसाच्या माध्यमातून त्यांनी हे आंदोलन गावागावात पोहोचून भाजपला जाब विचारण्याचं आवाहन केलं। त्यांच्या या आंदोलनाला प्रचंड गर्दीही झाली होती। ठाकरे गटाच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दखल घ्यावी लागली। त्यानंतर भाजपातील अनेक नेते ठाकरे यांच्यावर टीका टिप्पणी करताना दिसून आले। राम मंदिरासाठी केलेलं दान कुठे गेलं? राम मंदिर लुटलं जात असेल तर हिंदू कधीही माफ करणार नाही। शिवसेनेने राम मंदिराला दिलेली चांदीची वीट कुठे गेली असा प्रश्न ठाकरे यांनी दादर येथील रामरक्षा आंदोलनातून उपस्थित केला। त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातूनही त्यांनी भाजपावर टीकेची तोफ डागली। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो अशा भाषणाला सुरुवात करत त्यांनी संघभूमीतून भाजपाला खुले आव्हान दिलं होतं। आता या आंदोलनापूर्वी उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा स्त्रोताच्या फक्त 2 ओळी तरी वाचवून दाखवाव्यात असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता। त्यांच्या या टीकेचाही ठाकरेंनी चांगला समाचार घेतला। भाजपमुक्त राम आंदोलनाची ही सुरुवात असल्याचं नमूद करत ठाकरेंनी खेडोपाडी हा लढा पोहोचवण्याचं आवाहन केलं आहे। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विलीन करण्याच्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या निर्णयालाही उद्धव ठाकरे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। या प्रकरणी न्यायालयाने लोकसभा अध्यक्ष, लोकसभा सचिवालय आणि शिंदे सेनेत गेलेल्या 6 बंडखोर खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावत त्यावर 2 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत। 22 जुलै 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेताना विलीनीकरणाला तात्पुरती स्थगिती देण्यास नकार दिला। मात्र या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 2 आठवड्यानंतर नियमित सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली। मूळ शिवसेना उबाठा पक्षाचे कुठलेही विलीनीकरण झालेले नसताना केवळ या 6 खासदारांनी एकतर्फी निर्णय घेऊन दुसऱ्या पक्षात जात असल्याचं जाहीर केलं। ज्या शिवसेनेला जनतेने कौल दिला आणि ज्यांच्या विरोधात हे खासदार निवडणूक लढले त्याच पक्षात हे खासदार निघून गेल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला। तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बंडखोर खासदारांना विलीनीकरणाची मान्यता दिल्याचा निर्णय घटनेच्या 10व्या अनुसूचित तरतुदींचे उल्लंघन करणारा आहे असा दावा ठाकरे गटाने केला। आता सर्वोच्च न्यायालयाने बजावलेल्या नोटीसीवर लोकसभा अध्यक्ष आणि 6 बंडखोर खासदारांना कायदेशीर उत्तर द्यावं लागणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईत आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली। येत्या रविवारी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरून मोर्चा निघणार असल्याची घोषणा यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली। वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मुंबईत एका भव्य आणि शांततापूर्ण तिरंगा मोर्चाची हाक दिली आहे। या
मोर्चासाठी सर्व नागरिक आणि विद्यार्थी संघटनांना शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे एकत्रित येण्याचं आवाहन करण्यात आलंय। याशिवाय अलीकडील आंदोलनांमुळे पोलिसांकडून नोटिसा मिळालेले किंवा गुन्हे दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी विशेष कायदेशीर मदत कक्ष सुरू करण्याची घोषणा केली। यापूर्वी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करताना ठाकरे बंधूंनी राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाविरोधात मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची तयारी केली होती। मात्र त्याआधीच महायुती सरकारला हे धोरण गुंडाळावं लागलं होतं। या दरम्यान दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ठाकरे बंधूंनी मुंबईत संयुक्त मोर्चा काढल्यास भाजपची आणखीनच कोंडी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राम मंदिरातील गैरव्यवहाराचा मुद्दा, नीट पेपर फुटी प्रकरणातील विद्यार्थी आंदोलनाला दिलेला पाठिंबा आणि बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाविरोधातील न्यायालयीन लढा अशा अनेक आघाड्यांवर उद्धव ठाकरे यांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका आता घेतली आहे। त्यातच आता विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत असल्याने राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह दिसत आहेत। या सर्व घडामोडींमुळे सत्ताधारी भाजपावर राजकीय दबाव निश्चित वाढला असला तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला कितपत होणार हे आगामी काळात स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी विरोधी पक्ष म्हणून विविध मुद्द्यांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेत ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांसमोर अनेक प्रश्न आता उभे केले आहेत। आता या प्रश्नांना भाजप आणि महायुती सरकार कशा पद्धतीने उत्तर देतं आणि जनतेचा कौल कुणाच्या बाजूने झुकतो याकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलंय। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।